नमस्कार. रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण पाहत आहात मित्रांनो सकाळचा भोंगा. मित्रांनो, सर्वप्रथम आपण आदरणीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करूया. महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान कधीही भरून न निघणारं नुकसान आहे. त्यावर आता चर्चा सुरू झालेल्या आहेत, त्यावर आता विचार मंथन सुरू झालेलं आहे की दादानंतर पुढे काय, की दादांचा उत्तराधिकारी कोण, कुठं चुकलं, कुणाचं चुकलं, वैमानिकाचं चुकलं का, विमानात दोष का, षडयंत्र आहे का, घात आहे का, घातपात आहे का, अपघात आहे. अशा अनेक गोष्टी सध्या या महाराष्ट्रात वर्तमानपत्र, टीव्ही चॅनल्स आणि सर्व राजकीय विश्लेषक यांना एक विषय मिळालेला आहे आणि तो म्हणजे आदरणीय अजितदादांचा अपघात. ही शॉकेबल न्यूज ज्यावेळेस आली तर अख्खा महाराष्ट्र हा सुन्न झालेला आहे मित्रांनो. आणि या पिरियडमध्ये राजकारणाच्या धमाधुमीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्याचा प्रचाराचा हा शेवटचा टप्पा सुरू झालेला आहे मित्रांनो, ज्यामध्ये हा धक्का महाराष्ट्र सहन करेल यातून सावरण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, दादांना आदरांजली वाहूया, श्रद्धांजली वाहूया, पण पुन्हा असे नेतृत्व तयार व्हायला 100-100, 200 वर्ष जावे लागतात. तेव्हा एखादा विलासराव देशमुख तयार होतात, तेव्हा एखादे अजितदादा तयार होतात, तेव्हा एखादे शिवराज पाटील चाकूरकर तयार होतात, तेव्हा एका गोपीनाथ मुंडे तयार होतात, तेव्हा एकदा प्रमोद महाजन तयार होतात, तेव्हा एकदा RR पाटील तयार होतात. फार मोठी हानी ही महाराष्ट्राची. ज्यावेळेस महाराष्ट्र भरारी घेतो हे जाणवतंय, ज्यावेळेस महाराष्ट्र काहीतरी मोठा होतोय असं जाणवतंय, त्यावेळेस महाराष्ट्राच्या विकासाला दृष्ट लागतीये. ही दृष्टच लागलेली आहे. महाराष्ट्राच्या भरारीला दृष्ट लागलेली आहे. आज महाराष्ट्र पुढे चालतोय. ट्रिपल सरकार इंजिन, म्हणजे काय काय स्वप्न होते अजितदादांचे या महाराष्ट्राच्या बाबतीत. पूर्वीचे 25-30 वर्षापूर्वी पाहिलेले अजितदादा आणि आम्ही आज पाहत असलेले अजितदादा याच्यात प्रचंड तफावत. दादांना आदरांजली वाहूया. आणि आता येऊया जिल्हा परिषद लातूर. काय चाललंय, काय म्हणतंय लातूर? तर सध्या लातूर म्हणतंय काटा काटा काटा. मला एक निनावी फोन आला होता मित्रांनो, मी त्यांना ओळखत नाहीये आणि मी प्रयत्न केला नाही. त्या फोनवर त्या व्यक्तीनं मला असं सांगितलं की माझा साखर कारखान्याला ऊस जातोय, मी बाउंड्रीच्या बाहेर त्याचं वजन केलं तर त्याचं वजन पर ट्रॅक्टर मागे 2 टन ऊस हा कारखान्यावर काटा केल्यानंतर, वजन केल्यानंतर कमी दाखवण्यात आला. एका ट्रॅक्टर मागे माझं 2 टनाचं नुकसान. दादा, हे काटा कोणता कारखाना मारतोय, तुम्ही शोध घ्या. आता मी विचार केला, मी कशाला शोध घेऊ? काटा मारणारे साखर कारखानदार शोध घेतील, ज्याचा काटा मारला तो शेतकरी शोध घेईल. कोळशात हात मी कशाला काळे करू? पण त्याची भावना माझ्या लक्षात आली की तो सांगत होता, तळमळीने सांगत होता की लातूर शहराच्या आसपास जी काही साखर कारखानदारी आहेत त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात काटा मारला जातोय आणि ह्या काट्यावरून लातूर जिल्ह्याचं, जिल्हा परिषदेचं राजकारण सुरू झालेलं आहे मित्रांनो. काटा मारले जातोय. मग नंतर तो शेतकरी त्या कारखान्याच्या MD कडे गेला
एमडीला विचारलं, एमडीने सांगितलं की बाहेरचे सगळे काटे बोगस आहेत, फक्त आमच्या साखर कारखान्याचाच काटा बरोबर आहे. निघाला त्या शेतकऱ्याचा काटा. झोपला तो शेतकरी 5-50 टनाला. हे साखर कारखानदारीचं यशाचं गणित आहे. जिथं शेतकरी भरडला जातोय, इथं ऊस उत्पादक भरडला जातोय. आणि हा काटा संभाजीरावांनी काढला, रुतला कुणाला? अमित देशमुखांना. संभाजीरावांनी जाहीरपणे आरोप केले सभेमध्ये की अमित देशमुखांचे साखर कारखाने काटा मारतात. अमित देशमुख लाल झाले, संतापले. निलंग्यात तालुक्यात जाऊन त्यांनी तोफ टाकली की या निलंग्या तालुक्यातल्या प्रत्येक कचेरीचा हप्ता म्हणजे त्याला थोडक्यात मराठी भाषेत खंडणी म्हणतात. संभाजी निलंगेकरांकडे गेल्याशिवाय तो अधिकारी तिथं राहू शकत नाही निलंग्यात. आता यात कितपत सत्य आहे? यानं त्याचा काटा काढला, यानं याचा काटा काढला. संभाजीरावांनी लातूरमध्ये येऊन भाजपचा काटा काढला असं भाजपचे कार्यकर्ते म्हणतात. कार्यकर्ते भेटल्यानंतर नेते म्हणतात की त्या कार्यकर्त्यांना ह्याचा काटा काढला. एकमेकाच्या काटा काढण्यामध्ये एक राजकारणाचं किळसवाणी चित्र आता ह्या लातूरच्या राजकारणात दिसतंय. कारण लातूरचं राजकारण हे अत्यंत संभावित. आम्ही शिवराज पाटील चाकूरकरांचं राजकारण पाहिलेलं आहे, आम्ही विलासराव देशमुख साहेबांचं राजकारण पाहिलेलं आहे, आम्ही निलंगेकरांचं राजकारण पाहिलेलं आहे. त्या राजकारणाची पातळी पूर्ण घसरलेली आहे. आरोप आता व्यक्तिगत सुरू झालेले आहेत. आरोप आता पक्षावर नाही, तर हे आरोप आता पार तुमच्या खिशापर्यंत आलेले आहेत, तुमच्या काटा काढण्यापर्यंत हे आरोप आलेले आहेत. आणि म्हणून लातूरच्या राजकारणाला आता रंगत आलेली आहे. तर जिल्हा परिषदेमध्ये काय होणार? खरं तर सध्या अमित देशमुखांच्या डोक्यामध्ये हवा आहे की लातूर काँग्रेस आलेले आहे. पण अमित देशमुख साहेब, लातूरला जो काही काँग्रेसचा विजय झाला, मी वारंवार बोलतोय, मुस्लिम दुबार 20,000 मतदार, याचा शोध होणार आहे का नाही? याचे काही पुढे याद्यांची पडताळणी होणार आहे का नाही? मतदार याद्यांची अधिकृत आकडा हा पेपरला आलेला, टीव्ही चॅनल्सला आलेला, सर्वकडे आलेला आहे की लातूर शहरामध्ये, लातूर मतदारसंघामध्ये 20,000 दुबार मुस्लिम मतदार आहेत आणि 16 का 18 नगरसेवक मुस्लिम निवडून आलेले आहेत अमित देशमुखांचे. त्यांनी जाणीवपूर्वक हे मतदान मुस्लिमांना तिकीट जास्त दिली का? अर्चनाताई पाटलांचा काटा काढण्यासाठी लिंगायत समाजाच्या काही लोकांना 8 का 9 लोकांना तिकीट दिलं, म्हणजे इकडून अर्चनाताईचे कार्यकर्ते फोडण्यासाठी अमित देशमुखांनी खेळी का? कोण कुणाचा काटा काढतंय आणि कोण कुणाचा वाटा ओढतंय? लातूरच्या जनतेला सगळं काही कळतंय मित्रांनो. पण लातूरची ग्रामीणची जनता, एक माझा असा अंदाज आहे, लातूरच्या ग्रामीणच्या जनतेचा कौल काँग्रेसकडे नाहीये. लातूरच्या या जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकण्याची 90% शक्यता मला एक अंदाज आलेला आहे. कारण शेतकरी, व्यापारी, ग्रामीणची जनता, लाडक्या बहिणी, आता लाडक्या बहिणी तर प्रचंड दुःखीत सध्या. अरे त्यांचा लाडका भाऊ अजितदादा गेलेले आहेत. कदाचित त्याची सहानुभूतीची लाट येऊ शकते आणि हे मतदान महायुतीकडे येऊ शकतं. लाडक्या बहिणीचं जे काँग्रेसकडे जाणार आहे ते महायुतीकडे येऊ शकतं आणि लातूरच्या जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टी एक हाती सरकार बनवेल, आपला अध्यक्ष करेल, असा एक माझा अंदाज आहे. तर यावर हा अंदाज आहे, यावर पुढे आता काय होणार आहे, शेवटच्या 2 दिवसात काय वारं फिरणार आहे, यांचे आरोप
एकमेकाचा काटा काढण्यात ह्या लातूरच्या जनतेचा काटा निघतोय, हे मात्र लक्षात ठेवा. जनतेला काय मिळतंय? आणि ही सगळी लिंबू टिंबूची लढाई आहे. अमित देशमुखांनी संभाजीराव करायचे आरोप, पुन्हा एखाद्या नवीन कार्यक्रमात दोन ती जोडी जवळ येते, पुन्हा एकमेकाला मिठ्या मारतात, पेढा भरवतात की तुझं चुकलं का माझं चुकलं, मी तुझ्याकडे लक्ष द्यायला नको होतं, तू माझ्या काट्याकडे लक्ष द्यायला नको होतो, तू माझा काटा काढलास म्हणून मी तुझा काटा काढला. या सगळ्यांच्या मध्ये काटा जनतेचा निघतोय. मी स्पष्ट जाणीवपूर्वक बोलतोय, की जाणीवपूर्वक बोलतो की मला फोन आलेला आहे की काटा मारला जातो लातूरच्या साखर कारखानदारी क्षेत्रात. ऊस उत्पादकांची पिळवणूक केली जाते, हे सत्य आहे. आणि कदाचित हा काटा सुद्धा कुणाला तरी रुतण्याची शक्यता आहे. म्हणून संभाजीराव बोलले त्यात काही वावगं नाही, आणि अमित देशमुख जे बोलले त्यात कितपत सत्य आहे हे शोधावं लागेल. की खरंच संभाजीराव हप्ता घेतात, खरंच संभाजीराव खंडणी मागतात. रामावर बोलले म्हणून काल लक्ष्मण उठले. अरविंद पाटील लेकरांनी सांगितले की जर तुम्ही रामावर आरोप करत असाल तर हा लक्ष्मण स्वस्थ बसणार नाही, हा लक्ष्मण बाहेर पडेल. लक्ष्मणाला सुद्धा शक्ती लागली होती, त्यामुळे ही खंडणीची शक्ती कदाचित अरविंद पाटलाला लागू शकते. हे लातूरचं राजकारण म्हणून वारंवार म्हणतोय, सकाळी लातूर, दुपारी फितूर, संध्याकाळी मोतूर. परवाच एका कार्यक्रमामध्ये संभाजीराव अमित देशमुखांनी मिठी मारली, सांगितले की मी तुमच्याकडे लक्ष द्यायला नको होतं, तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊ नका, मी तुम्हाला सोडून दिलं. मग संभाजीरावनी तिकीट वाटपात लातूरमध्ये बराच काही गोंधळ केला. निष्ठावंत नावाचा गट निर्माण झाला, त्या निष्ठावंताचा फटका भाजपला बसला, 100% बसला. अनेक जागा येता येता राहून गेल्या 100-150 मतांना. मग त्यांचं काय ठरलं होतं का अमित देशमुखांचं संभाजीरावचं, की तू मला लातूर सोड, मी तुला निलंगा सोडतो? याची चर्चा या भाजपमध्ये सुरू झाली, याची चर्चा या लातूर शहरात सुरू झाली. हे सगळं जे राजकारण आहे, आणि आता ते राजकारण काटा काढण्यापर्यंत आलेलं आहे. हा त्याचा काटा काढतो, तो काटा मारतो, हा काटा काढतो आणि तो काटा मारतो. काटा निघतो कुणाचा? तर काटा निघतो हा सर्वसामान्य जनतेचा. ही भोळी भाबडी जनता त्यांच्या सभेला उपस्थित मूर्खासकट टाळ्या वाजवत. तीच जनता ह्यांच्या सभेला असते, तीच जनता यांच्या सभेला असते. 500 रुपये यांचे मिळतात, 500 रुपये त्यांचे बजावट आली. राजकारणाचा तमाशा निघाला काटा. असंच चालणार आहे, असंच चालणार आहे. त्यांनी काटे काढत राहायचं आणि जनतेनं ते सोसत राहायचं. कधी नाही ते ह्या निवडणुकीच्या, मी पाहतोय, महानगरपालिकेचं बघतोय, जिल्हा परिषद बघतोय, अरे कोट्यावधी खर्च आहे ह्या लोकांचा. यामध्ये संस्थानिक, यामध्ये एकतर 8 वर्षांनी जिल्हा परिषद निवडणूक लागली, त्यामुळे सगळे गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. आणि त्यातल्या त्यात मी विचारलं, अरे तुम्ही एवढे जे कोट्यावधी रुपये ह्या निवडणुकीला घालताय, निघतायत का? त्यांनी सांगितलं ही फक्त प्रतिष्ठेची लढाई आहे. वा मित्रांनो, आता बघूया या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या कोण कुणाचा काटा काढताय. महायुती काँग्रेसचा काटा काढतेय का काँग्रेस पुन्हा एकदा लातूरच्या जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवते? येणारा काळ सांगेल. पण एक माझा असा अंदाज आहे की ज्या पद्धतीनं लातूरचं राजकारणाचा स्तर खाली झालेला आहे, हे आरोप आता काटा मारण्यापर्यंत आलेले आहेत, तुमच्या तिजोरी, तुमच्या खिशापर्यंत पोहोचलेले आहेत, वैयक्तिक पोहोचलेले आहेत. नक्कीच याचा काट्याचा फटका कोणाला बसू शकतो काही सांगता येत नाही. पण माझं ते कसं मत आहे की जिनके घर शीशे के होते हैं, दुसरे के घर पर पत्थर नाही फेका करते. संभाजीराव आणि अमित देशमुख तुमचे दोघांची घर काचची आहेत. अभिमन्यू पवार तुमचा तर महाकाचचा आहे, बंगला तुमचा म्हणजे महाल आहे.
आता एकमेकावर देते हे सांगतो की मी तुला बघून घेईन, तू मला बघून घेईल, हा म्हणतो मी तुला लातूरात फिरणं मुश्किल करीन. काही नाही, हे सगळे आपल्या जनतेला मूर्ख बनवतायत, असं माझं स्पष्ट मत आहे. जनता मूर्खात निघतेय. भाषणं द्यायचे की मी तुला लातूरात फिरणं मुश्किल, तो म्हणतो मी तुला निलंग्यात फिरणं मुश्किल होईल. अरे जनता मूर्खात फिरते, निघते याच्यामध्ये. टाळ्या बजा बजा टाळ्या, लिओ 500 बजा टाळ्या. यांनी असंच जनतेला मूर्खात काढायचं, जनतेला गृहीत धरायचं. हा काटा मतदानानंतर सगळा विरळून जाईल. दुसऱ्या दिवशी हे एकमेकाला पेढे भरवतील, गळ्याला गळे मारतील आणि पुन्हा एकमेकाकडे बघून म्हणतील, वाह बघा मी तुमचा काटा काढला. अरे तू माझा काटा काढला, मी तुझा काटा काढला, पण काटा निघाला या जनतेचा. आणि जनता मूर्खासारखी त्यांच्याकडून 500 घेते सभेला जाते, त्यांच्याकडून 500 घेते सभेला जाते. बजाव टालिया देखो तमाशा. हा राजकारणाचा राजकीय तमाशा अजून 1-2 दिवस चालेल. पण एकदा का जिल्हा परिषद निवडणुका झाल्या की पुन्हा तुम्हाला कोणत्याही कार्यकर्त्याला, ग्रामीण भागातल्या कोणताही नेता साधा चहा सुद्धा पाजणार नाही. ही लिहून घ्या तुम्ही, कागदावर लिहून देतो मी तुम्हाला. आणि पुन्हा तुमचा काटा मारला जाईल, पुन्हा तुमचा ऊस चोरला जाईल आणि पुन्हा काटा मारून तुमच्याच पैशावर पुन्हा पुढच्या वेळेस तुमच्यावर असेच आरोप करायला हेच काटे बहादर पुन्हा तुमच्याकडे येतील आणि पुन्हा तुमचा काटा निघेल. म्हणून कसा वाचला आजचा काटा, रत्नाकर औसेकरांचा सकाळचा भोंगा. नमस्कार, पुन्हा उद्या भेटूया. धन्यवाद. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.